नमस्कार मित्रांनो, आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मध्ये आपण भारतीय रेल्वे पद भरती 2025 पद आहे मित्रांनो. RRB ग्रुप डी चे पद आहेत मित्रांनो. आणि मागील वर्षी विचारलेले प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा आहे: भारतातील कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये रेल्वे लाईनची स्थापना करण्यात आली होती? भारतातील कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीमध्ये रेल्वे लाईनची स्थापना करण्यात आली होती? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लॉर्ड डलहौसी यांच्या काळामध्ये भारतीय रेल्वे लाईनची स्थापना करण्यात आली होती. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, खालपैकी कोणत्या नदीवर जगातील पहिला उंच रेल्वे पूल म्हणजे 2023 जून 2023 मध्ये पर्यंत बांधण्यात आलेला आहे? खालपैकी कोणत्या नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल जून 2023 पर्यंत बांधण्यात आलेला आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे चिनाब नदीवर बांधण्यात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, जानेवारी 2022 मध्ये कोणत्या राज्याला त्रिपुरा मार्ग आसामशी जोडणारी पहिली जनशताब्दी एक्सप्रेस सुरू झालेली आहे? जानेवारी 2022 मध्ये कोणत्या राज्याला त्रिपुरा मार्ग आसामशी जोडणारी पहिली जनशताब्दी एक्सप्रेस सुरू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मणिपूर. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, 1853 मध्ये सुरू झालेली पहिली ट्रेन कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावली होती? 1853 मध्ये सुरू झालेली पहिली ट्रेन कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावली होती? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुंबई ते ठाणे या स्थानकादरम्यान 1853 मध्ये रेल्वे धावली होती. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, जानेवारी 2022 मध्ये खालपैकी कोणते रेल्वे स्थानक एकता नगर रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाईल? जानेवारी 2022 मध्ये खालपैकी कोणते रेल्वे स्थानक एकता नगर रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाईल? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे केवाडिया रेल्वे स्थानक. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, खालपैकी कोणते रेल्वे अरबी समुद्राला समांतर धावते? खालपैकी कोणती रेल्वे अरबी समुद्राला समांतर धावते? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कोकण रेल्वे समांतर धावते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, भारतीय रेल्वेने आगामी दक्षिण तटीय रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय म्हणून प्रस्तावित केलेले आहे. भारतीय रेल्वेने आगामी दक्षिण तटीय रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय म्हणून प्रस्तावित केलेले आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विशाखापट्टणम. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, खालपैकी कोणत्या रेल्वेने एक स्टेशन एक उत्पादन उपक्रम सुरू केलेला आहे? खालपैकी कोणत्या रेल्वेने एक स्टेशन एक उत्पादन उपक्रम हा सुरू केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दक्षिण मध्य रेल्वे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय कोणत्या शहरामध्ये आहे? राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय हे कोणत्या शहरामध्ये आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, भारतीय रेल्वेच्या पहिल्या पॉड हॉटेलचे उद्घाटन नोव्हेंबर 2021 मध्ये खालपैकी कोणत्या रेल्वे स्थानकावर झालेले आहे? भारतीय रेल्वेच्या पहिल्या पॉड हॉटेलचे उद्घाटन नोव्हेंबर 2021 मध्ये खालपैकी कोणत्या रेल्वे स्थानकावर झालेले आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, दक्षिण पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? दक्षिण पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे हुबळी या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, सिकानसेन ही रेल्वे प्रणाली कुठल्या देशातील आहे? सिकानसेन ही रेल्वे प्रणाली कुठल्या देशातील आहे? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जापान. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक
13 मित्रांनो, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केलेली आहे? मुंबई कामगार संघाची स्थापना ही कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नारायण लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय व्हाईसरॉय कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय व्हाईसरॉय कोण होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे श्री राजगोपालचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले व्हाईसरॉय होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे? राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डचे नाव बदलून आता काय ठेवण्यात आलेले आहे? प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, हडप्पा संस्कृती प्रथम कोणत्या वर्षी सापडलेली आहे? हडप्पा संस्कृती प्रथम कोणत्या वर्षी सापडलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1921 साली ही हडप्पा संस्कृती ही सापडलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, भारतीय हद्दीतील सर्वात उंच पर्वत शिखर कोणता आहे? भारतीय हद्दीतील सर्वात उंच शिखर पर्वत म्हणजे कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे K2 आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, हातीपाय रोग हा आजार कशामुळे होतो? हातीपाय रोग हा आजार कशामुळे होतो? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मच्छर चावल्यामुळे हातीपाय हा रोग होतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, न्यू इंडिया वृत्तपत्र कोणी सुरू केलेले आहे? न्यू इंडिया हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ॲनी बेझंट यांनी न्यू इंडिया हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, जालियनवाला बाग हत्याकांड किती साली घडलेले आहे? जालियनवाला बाग हत्याकांड हे किती साली घडलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1919 साली हे जालियनवाला बाग हत्याकांड घडलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, अजीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग उद्भवतो? अजीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग हा उद्भवतो? हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रात आंधळेपणा हा उद्भवतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केलेला आहे? विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लॉर्ड डलहौसी यांनी हा विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा हा केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, भारताची राज्यघटना केव्हा अंमलात आलेली आहे? भारताची राज्यघटना ही केव्हा अंमलात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी ही भारताची राज्यघटना ही अंमलात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, कथकली हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? कथकली हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे केरळ राज्याचे कथकली हे नृत्य प्रकार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, हिरोशिमा दिन कधी साजरा करण्यात येतो? हिरोशिमा दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 6 ऑगस्ट या दिवशी हिरोशिमा दिन साजरा करण्यात येतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, मारियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता डॅश महासागरात आहे. मारियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता डॅश या महासागरामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पॅसिफिक ही महासागरामध्ये आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, सन 1996 मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केलेली आहे? सन 1996 मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे धोंडो केशव कर्वे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, कोव्हॅक्सिन ही लस कोणी तयार केलेली आहे? कोव्हॅक्सिन ही लस कोणी तयार केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भारत बायोटेक या कंपनीने कोव्हॅक्सिन ही लस तयार केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, विधवाच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रम स्थापन केलेला आहे? विधवांच्या शिक्षणासाठी
कोणी अनाथ बालिकाश्रम हे स्थापन केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम हे स्थापन केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, रॅमन मॅक्सेस 2019 पुरस्कार खालपैकी कोणाला देण्यात आलेला आहे? रॅमन मॅक्सेस 2019 पुरस्कार हा खालपैकी कोणाला देण्यात आलेला आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे रवीश कुमार यांना देण्यात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्र आपले 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.